नमस्कार मंडळी, तुमचं वृषाली बोपले या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे गव्हाच्या पिठाचा केक. चला तर मग सुरू करूया. त्यासाठी काय करायचं, 1 वाटी गूळ घ्यायचा. सेम त्याच वाटीने 1 वाटी दूध घ्यायचं. दूध हलकंसं गरम करून घ्यायचं. दूध आणि गुळाचं वजनी प्रमाण सांगायला गेलं तर 250 ग्रॅम आहे. तुमच्या घरी जर लहान मुलं असतील आणि केक खाण्याचा हट्ट करत असतील तर तुम्ही असा केक बनवून देऊ शकता. हे बघा, आपला इथे गूळ पूर्णपणे वितळलेला आहे. सेम त्याच वाटीने 1 वाटी चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ टाकायचं. 2 चमचे कोको पावडर टाकायची. 1 चमचा बेकिंग पावडर टाकायची. इलायची पावडर टाकायची. 1 टीस्पून बेकिंग सोडा टाकायचा. आणि ज्या भांड्यामध्ये आपण केक बनवणार आहे त्या भांड्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि बटर पेपर टाकायचा. ही प्रोसेस आधीच करून घ्यायची. बॅटर तयार झाल्याबरोबर ताबडतोब ते टाकून घ्यायचं डब्यामध्ये. हे बघा, मी दाखवते त्याप्रमाणे बॅटर तयार करायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे बॅटर तयार करायचं आहे. डब्यामध्ये टाकून घ्यायचं. बॅटर टाकून झालं की त्याच्यावर ड्रायफ्रूट टाकायचे. तुमच्याकडे जे आहेत ते टाकायचे अवेलेबल. कुकर मी ही 5 मिनिटं आधी प्रीहीट करून घेतला होता. डब्याला टॅप टॅप करायचं. डबा कुकरमध्ये ठेवून द्यायचा. शिट्टी आणि वायसर काढून झाकण लावून हाय फ्लेमवर 5 मिनिटासाठी आणि 30 मिनिटासाठी मीडियम फ्लेमवर केक होऊ द्यायचा. हे बघा, आपला केक किती छान झालेला आहे. चेक करून बघूया पूर्णपणे शिजला का. हे बघा, पूर्णपणे झालेला आहे. केकच्या डब्यावर प्लेट ठेवायची आणि डबा उलटा करायचा. वरचा बटर पेपर काढून घ्यायचा. हा केक खूप छान होतो. तुम्ही एक वेळ नक्की करून बघा. हे बघा, आपला केक किती छान झालेला आहे. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.